वोकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक वस्तू, उत्पादने व व्यवसाय उद्योगांना प्रोत्साहन देणे. आपण हा उपक्रम भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी व आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी सुरू केला आहे. पण त्याची काय गरज आहे? गरज आहे कारण स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे ग्राहक त्यांना पसंती देत नाही. तसेच परदेशी ब्रँडकडे लोकांचा जास्त कल आहे आणि आपल्या स्थानिक उद्योगांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे. लघु आणि सूक्ष्म उद्योगांना सरकारकडून पुरेसे आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य मिळत नाही. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. लोकांनी ना स्थानिक उत्पादनच खरेदी केले पाहिजे. त्यामुळे छोट्या उद्योगांना रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होतात आणि देशातला पैसा परदेशी न जाता देशातच राहतो आणि आपला भारत देश आर्थिकदृष्ट्या बळकट होईल. अगं साक्षी, आता आपले सामाईचे पेपर तर झाले. चल आपण दिवाळीची शॉपिंग करायला जाऊ. पण आपण शॉपिंग ऑनलाईन सुद्धा तर करू शकतो. किती नवीन ॲप आहेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. आपण त्याच्यावर सुद्धा करू शकतो. किती नवीन ब्रँड आलेले आहेत. हां, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपल्याला ते प्रत्यक्ष हात लावून पाहता येणार नाही, त्याचा रंग करणार नाही किंवा आपल्यासोबत स्कॅमही होऊ शकतो. हो, तू बोलतेस ते खरं आहे. आपण बाजारातच जाऊन विक्री करू. हां, मग आपण काय काय घ्यायचं? आपण रांगोळीचे छाप, कंदील, वेगवेगळे आणि आपण फराळाचं साहित्य, फराळही घेऊ शकतो. लोकल दुकानातनं फराळ स्वस्त व छानही भेटतो. हो, तू बोलते ते खरं आहे. आपण बाजारात जाऊन विक्री केली तर ते जे लघु उद्योग करणारे असतात त्यांना सुद्धा फायदा होतो. हां, मग आपण लायटिंगचे दिवे घेऊया. नको, आपण मातीचे दिवे घेऊया. कारण आपली ती संस्कृती आहे. आपण ती अगोदरपासून जपत आलेलो आहोत. ते आता आपण जपलीच पाहिजे. आता दुकानात चायनाचे लायटिंग तर किती छान आणि स्वस्त भेटत आहे. नाही, आपण ते नाही घ्यायचे. कारण ते आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा ते पैसे परदेशात जातात आणि जर आपण भारताच्या लायटिंग घेतल्या विकत तर ते आपल्या भारतातच पैसे राहतात. हां, तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण वोकल फॉर लोकलसाठी काही उपाय केले पाहिजे. मला वाटतं सरकारने लघु उद्योग आर्थिक सहाय्य दिले पाहिजे. तसेच यांचा यंत्रसामग्री तसेच प्रशिक्षण दिले पाहिजे. मेड इन इंडिया वस्तूंचा वापर करण्यासाठी सामाजिक माध्यमांवर जनजागृती केली पाहिजे. तसेच ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे दिली पाहिजे. स्थानिक उत्पादने विकण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध केली पाहिजेत व शाळा महाविद्यालय यांमध्ये आपले उत्पादन व आपला अभिमान ही भावना जागृती केली पाहिजे.